आजपर्यंत तुम्ही चोखोबारा, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत सोयराबाई या सगळ्यांचे जीवन चरित्र पाहिले, सगळ्यांच्या कथा ऐकल्या। पण आज मी तुम्हाला एक नवीन कथा सांगणार आहे, ती म्हणजे संत सखूबाईच्या जीवनातील कथा। सखूबाईच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की सखूबाईला त्यांच्या जीवनामध्ये परमार्थाशिवाय काहीच आवडत नव्हतं, परमार्थाशिवाय त्यांना जगू वाटत नव्हतं। भगवंताच्या नावाविषयी त्यांना दुसरं काहीच आवडत नव्हतं। पण हे सगळं करत असताना त्या संसाराच्या बंधनामध्ये गुंतलेल्या होत्या। आम्हाला तर माहिती आहे, आपण सगळेजण संसारिक आहात। संसार म्हटलं की तिथं बंधन येतच। काय बोलणं कळतंय ना? संसार म्हटलं की तिथं बंधन येतच। मग संसार म्हटलं की बंधन आलं सासूचं, संसार म्हटलं की बंधन आलं सासऱ्यांचं, संसार म्हटलं की बंधन आलं दिराचं, संसार म्हटलं की बंधन आलं नात्या गोत्यांचं। अशाच्या बंधनाने नटलेला आहे त्याला संसार म्हणतात। अशा संसारामध्ये संत सखूबाई गुरफटलेल्या होत्या, त्या बंधनामध्ये त्या गुंतलेल्या होत्या। पण मनामध्ये एकच भाव, काय? भगवंताला भेटायचे, तर एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन मला व्हावं, पंढरपूरचं दर्शन मला घडावं, असा भाव संत सखूबाईंच्या मनामध्ये निर्माण झाला। आता पहा, पूर्वी अशी प्रथा होती की पूर्वीच्या बाया नदीवर धुणं धुण्यासाठी जायच्या, विहिरीचं पाणी शिंदून आणलं जायचं। आणखी काही काही भागामध्ये तशी प्रथा पाहायला मिळते। तसं त्यावेळी त्या काळातील स्त्रिया सर्वजणी नदीच्या काठावर गेल्या धुणं धुण्यासाठी, कुणी पिण्याचं पाणी आणण्यासाठी, आणि त्या ठिकाणी संत सखूबाई जातात। सखूबाई जातात तर सगळ्या बायांची कुजबूज चालू असते। एक म्हणते, अगं बाई मला पंढरपूरला जायचंय, तुला यायचं का? ती म्हणते, हो मला यायचंय, तुला यायचं का? अशी सगळ्या बायांची चर्चा चालू असते। आणि ती चर्चा ऐकतात सखूबाई। त्यातली एक बाई विचारते, सकू अगं तुला यायचं का पंढरपूरला? सखूबाई म्हणतात, हो मला पण यायचंय पंढरपूरला। पंढरपूरचं नाव ऐकलं, संत सखूबाई बहरून गेल्या, बहरल्या। सगळ्या बाया म्हटल्या, आपापल्या घरी जा, सगळ्यांनी गावाच्या बाहेर या, मोठी रिक्षा करू, सगळ्यांनी पिशवी बांधून गावाच्या बाहेर या। सखूबाईला सांगितलं जातं, सकू तू पण आता घरी जाऊन पिशवी घेऊन ये। सखूबाई म्हणतात, मला पिशवीची गरज, मला तसंच जायचंय पंढरपूरला। मी जर आता घरी गेले ना तर माझी सासू मला पंढरपूरला येऊ देणार नाही, अगोदरच खूप त्रास देते, आणि आता जर मी तिला म्हटलं मला पंढरपूरला जायचंय तर मला पंढरपूरला येऊ देणार नाही। एक काम करा, मी गावाच्या बाहेर जाऊन थांबते, तुम्ही सगळ्या जणी पिशव्या घेऊन तिथे या। सखूबाई असं म्हणतात, आणि सखूबाई गावाच्या बाहेर जाऊन उभे राहतात। इकडं सगळ्या बाया गावामध्ये जातात। आता पहा तुम्ही, इकडे कांदे लावतात का? हा, कांद्याचा जो ढीग असतो किंवा एखाद्या गोणीमध्ये आपण कांदे भरले की त्याच्यात एखादा तरी कांदा सडका असतोच, कितीही चांगले भरा, दोनदा भरा, तीनदा भरा, तीच गुणी, या गुणी तुम्ही 10 वेळेस भरा, त्यात सडका कांदा बाबा अण्णा निघतोच। तसं सगळ्या बाया होत्या। त्या बायांमध्ये एक खोडसाळ बाई, इथं खोडसाळ बाया कुणी नाही, इथं काही सांगत नाही, आमच्या इकडच्या कीर्तनाला सगळ्या जमलेल्या असल्या ना त्याच्यातली एक तरी खोडसाळ असते, तुम्ही सोडून। तसा त्या बायांचा घोळका होता, त्यामध्ये एक खोडसाळ बाई होती। सखूबाईच्या सासूकडे जाती आणि सांगते, अगं तू इथं काय करती? तुझी तसूनबाई पंढरपूरला निघाली। पंढरपूरला? अगं हो, सगळ्या बायांना सांगत होती, माझी सासू अशी आहे, माझी सासू तशी आहे, मला पंढरपूरला येऊ देत नाही, खूप त्रास देते, मला जेवायला देत नाही, खूप मारते मला। सगळ्या बायांशी चर्चा करत होती तुझी सून। सासूबाई म्हटली, असं कुठे सून बाई माझी? म्हणे गावाच्या बाहेर उभी। सासूबाई अशी रागानं तापली, तळपायची आग मस्तकाला घेतली, नवऱ्याला घेतलं, हातामध्ये मोठी काठी घेतली आणि गावाच्या बाहेर गेली। सखूबाईला हाताला धरलं आणि खूप मारलं, सकूला खूप मारलं। सखूबाईला मारत मारत केस ओढत तिला घरी आणलं आणि दोरीनं बांधून टाकलं। सासू म्हणते, सखूबाई
पंढरपूरला जायचे का तुला असं म्हणायची, पायावर एक दोन काठ्या मारायची. या तोंडानं तू बायांशी माझी चर्चा केली ना, त्या तोंडाला काठी मारायची. खूप मारलं सखूबाईला. म्हणे पंढरपूर बिंडरपूर काही नाही, कुठं नाही जायचं, इथंच बसायचं. हातातली काठी टाकून दिली आणि सासूबाई काही कामानिमित्त बाहेर निघून गेल्या. सखूबाईला मारलेलं विश्वाच्या मालकाला कळालं. देवानं विटेवरून खाली उडी घातली. रुक्मिणी आईसाहेबांची साडी घातली, रुपया एवढं कुंकू लावलं आणि भगवान परमात्मा सासूचं रूप घेऊन सखूबाईच्या झोपडीमध्ये आले. सांगितलं सखू. आता सखूबाईला काय माहिती ती सासू आहे का देव आहे. सांगितलं सखू, खूप मारलं ग मी तुला, काही पंढरपूरला जायची गरज आहे का तुला. आधीच एवढी मोठी कामं पडले, ऊस काढणीला आलाय, कापूस गोळा करायचाय, कशाला जाते पंढरपूरला. जाऊ नकोस, पंढरपूरचा विचार डोक्यातून काढ. आता एक काम करते मी, तुला सोडते, तुला मुक्त करते, पोटाला 2 घास खा आणि आपले कामाला लाग. कोण म्हणतंय. विश्वाचा मालक. सखूबाई मनातली मनात म्हणतात. आता सखूबाईला माहितीच नसतं. सखूबाई मनातली मनात म्हणते, सासू एकदा तू सोड, फक्त तू सोडला ना अशी पंढरपूर गाठते, तुझ्या हातालाच लागत नाही. तर शेवटी विश्वाचा मालक आहे, विश्वाच्या मालकाला सगळं घडतंय. विश्वाचा मालक मनातली मनात म्हणतात, अगं सखू असा तर मनातून विचार काढ ग. पाहता पाहता ती सासू म्हणजे ते भगवान परमात्मा येतात, सखूबाईला सोडतात. जसं सोडतात तसं सखूबाई पंढरपूरची वाट धरतात. पळत सुटतात पंढरपूरला आणि थोड्या वेळानं इकडं ओरिजिनल सासू आली. भगवान परमात्मा म्हणाले, सासूला जर बातमी कळाली ना, सखू इथून निघून गेली पंढरपूरला, तर माझ्या सखूला पंढरपूर पाहायला मिळणार नाही, तिचं दर्शन होणार नाही, तिला चंद्रभागेचं स्नान मिळणार नाही, तिला पुंडलिकाचं दर्शन होणार नाही. म्हणून काय केलं विश्वाच्या मालकानं, पुन्हा सखूबाईचं रूप धारण केलं आणि माझ्या विश्वाच्या मालकानं स्वतःला बांधून घेतलं. देवाचा भाव सांगते तुम्हाला. विश्वाचा मालक आहे, पण स्वतःला बांधून घेतलं. तीच सासू, तोच नवरा, तीच सासरा, सगळेजण तिथं आले आणि सखूबाईला सखू समजून विश्वाच्याच मालकानं काठीनं लाठीनं मारू लागले, पायाखाली तुडू लागले. कुणाला. माझ्या विश्वाच्या मालकाला. हो, खूप त्रास झाला माझ्या देवाला. अगदी सगळं अंग लाल भडक झालं. पण देवाला एका गोष्टीचा आनंद होत होता. काय. माझ्या सखूला पंढरपूरचं दर्शन झालं. सखूबाई पंढरपूरला गेल्या, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. पाहता पाहता देवाला पाहिलं, डोळे भरून देवाला पाहिलं. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. डोळे भरून विश्वाच्या मालकाला पाहिलं आणि पंढरपूरमध्ये फिरायला लागल्या. आता सखूबाई तर देहभान विसरल्या. कुठं पुंडलिकेला जा, कुठं चंद्रभागेत स्नान कर. दिवसातून सखूबाई 10 वेळा चंद्रभागेचं स्नान करायच्या. किती वेळा. आपण 1 वेळाच करतो, पण त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला कंटाळ येतो काही ना. सखूबाई दिवसातून 10 वेळा चंद्रभागेचं स्नान करायच्या. कुठं पुंडलिकेचं दर्शन घे, कुठं पांडुरंगाचं दर्शन घे, कुठे यात्रेचा, कुठं जत्रेचा. सगळी पंढरपूर फिरायला लागल्या सखूबाई. विश्वाच्या मालकालाच काळजी पडली. म्हणे अरे सखूबाई जर अशी जर पंढरपुरामध्ये जर गुंतून गेली तर हिच्या संसाराचं काय. संसाराची काळजी विश्वाच्या मालकाला पडली. म्हणून माझ्या विश्वाच्या मालकानं सखूबाईलाच बुद्धी घातली गावी परत येण्याची. मग सखूबाई पुन्हा एकदा चंद्रभागेचं स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि गावी येतात. घरी आल्यानंतर सखूबाईच्या लक्षात येतं, अरे मला माझ्या सासूनं सोडवलं नाही, तर साक्षात या विश्वाच्या मालकानं मला सोडवलं. पश्चाताप झाला. देवा तुला खूप त्रास झाला रे माझ्यामुळे, खूप त्रास झाला ना. देव म्हटले, अगं सखू तू माझ्यासाठी किती त्रास सहन केलाय, म्हणून मी तुझ्यासाठी त्रास सहन केलाय याचं मला काही वाटत नाही. तुझं दर्शन झालं ना, या गोष्टीचा मला आनंद आहे. दृष्टांत माझा संपला. याच्यातून मला एकच सांगायचंय की देव सुद्धा भक्ताचा भाव जाणत असतो. देवाला जर प्राप्त करायचं असेल तर अंतकरणामध्ये भाव
भाव लागतो महाराज. नाही तर तुम्ही कितीही कीर्तन करा, कितीही टाळकुटा, कितीही भजन करा, या गोष्टीनं देव पावत नसतो. मनात भाव लागतो. काय मने नाही भाव मने देवा मला पाव, मने नाही मने देवा मला लाव, देव असा संभावायचा नाही रा, देव असा संभावायचा नाही रा, देव देव बालाचा भाजीपाला नाही, देव बालाचा भाजीपाला नाही, देव बाजाचा भाजीपाला नाही, देव बाजाचा भाजीपाला नाही, देव बाजाचा भाजीपाला नाही, बाजारचा भाजीपाला नाही. मनामध्ये भाव लागतो. नाही तर भावच नसेल असे कित्येक वारकरी पंढरपूरला जातात, एक 10, 20, 25 रुपयाचा नारळ फोडतात आणि देवा मला सुखात ठेव. संतांनी मागण्या केल्या, हेची दान देगा देवा, देवा तुझा विसर न व्हावा. पण आपण पंढरपूरला गेलो का आपली मागणी काय असते? राळेगण सिद्धी आपण देवाला मागणी करतो, हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला भला मोठा रोग व्हावा, त्याचं बंगला गाडी प्रॉपर्टी सगळं माझ्या नावावरती व्हावा, हेची दान. ही आपली मागणी. सांगू का, मागणीनं देव भेटत नसतो. कुठं नारळ फोडल्यानंतर देव भेटत नसतो, कीर्तन केल्यानं देव भेटत नसतो, टाळ घेऊन टाळ कुठल्यानं देव भेटत नसतो. देवाला जर भेटायचं असेल, त्याला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणामध्ये भाव लागतो. काय भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्तेन मित्र कृपया च पुत्र, ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. सुभाषितकार सांगतात, भावानं देवाला जिंकता येतं. भावेन देव कलया नरेंद्र, कलेनं राजाला जिंकवता येतं, कपट केल्यानंतर शत्रूला जिंकवता येतं, सत्यानं मित्राला जिंकवता येतं आणि ज्ञानानं मोक्षाला जिंकता येतं. म्हणून ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. म्हणून भगवंताला प्राप्त करायचं असेल, त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर अंतकरणामध्ये भाव लागतो. तो भाव माझ्या संत सखुबाईच्या मनामध्ये होता, म्हणून तर माझा विश्वाचा मालक सासू रूपात आला.